आज आपल्याला गावच्या पद्धतीने भोगीची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूया. 1 वाटी पावटा आणि पापडी, आंबाड्याची भाजी, कांद्याची भाजी 1 वाटी, दुधी आणि गाजर 1 गाजर बारीक कापलेला, कोहळा, हरभरा, शेंगदाणे, वटाणे, तीळ, गूळ, खुरसणी, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट्स करून सांगा. लसूण, बारीक किसलेला लसूण, ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हिरवे वाटणसाठी. आधी आपण गॅस पेटवून घेऊया. पॅन ठेवते मी. आता याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ आणि ही खुरसणी. थोडा कमी करूया गॅस. एक चमचा तीळ घ्यायचे, चमचा मोठा घेतलाय मी, आणि खुरसणी घ्यायची आहे आपल्याला 2 चमचे. तर ही 2 चमचे मी खुरसणी घेतली. तीळ आणि खुरसणी तडतडायला लागली. आता याला आपण काढून घेऊया. भाजून झाली पूर्णपणे. गॅस बंद करते. प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून झाल्यावर आपल्याला ही कोरडी वाटून घ्यायची आहे. पण नुसती खुरसणी आणि तीळ कोरडे वाटून नाही घ्यायचे आहे. त्याच्याबरोबर आपल्याला हा लसूण घालायचा आहे थोडासा. एवढं सगळं आपल्याला कोरडेच वाटून घ्यायचे आहे. खुरसणी आणि तीळ आणि लसूण वाटून झाले अशा प्रकारे. आता याच्यामध्ये आपण घालूया 2 चमचे लाल मिरची पावडर. तर तुमच्याकडे जो मसाला असेल तो घाला तुम्ही. 2 चमचे लाल मिरची पावडर घालून पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचे आहे. कोरडेच, पाणी नाही घालायचे याच्यामध्ये. मसाला आता हा अशा प्रकारे हा वाटून झाला आहे. तीळ, खुरसणी आणि लाल मिरची पावडर आणि लसूण असा सुका वाटून घ्यायचा. याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याला बाजूला ठेवून देऊया. आता याच्यामध्ये घालत आहे मी हे वाटण. खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण याला सुद्धा आपण कोरडेच वाटून घ्यायचे. याच्यात सुद्धा मी पाणी नाही घालणार. आता हे झालं आपलं हिरवं वाटण तयार. 2-4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं पण मी थोडंसंच घेतलं होतं. तर पाणी न घालता मी वाटून घेतलं आहे याला. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. गॅस पेटवते, भांडं ठेवूया. तेल घालून घ्यायची बऱ्यापैकी. मी 2 पळी तेल घेतले आहे याच्यामध्ये. तेल चांगले गरम होऊन देऊया. लसूण घालूया फोडणीला. लसूण मी किसून घातलाय. 1 चमचा राई, 1 चमचा जिरे, लसूण लाल झाला. गॅस कमी करूया आपण, नाहीतर फोडणी जळून जाईल आपली. आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला पहिली कांदा पात.
कांदा चांगला परतून घ्यायचा. ही भाजी घालून घेऊया आपण आंबाड्याची. पहिला आपण पालेभाज्या घातल्या आहेत. पावटा आणि पापडी, गाजर आणि दुधी. गॅसची फ्लेम थोडी वाढवूया. वटाणा घालायचा. हरभरा घालूया. कोहळा घालूया आणि शेंगदाणे. शेंगदाणे सगळ्यात लास्टला. चांगली भाजी अशी परतून घ्यायची. भाजीमध्ये आपण थोडेसे मीठ घालून घेऊया. आणि 1 चमचा हळद. पुन्हा एकदा भाजी अशी चांगली परतून घ्यायची. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे. भाजीला पाणी पण आहे, बऱ्यापैकी सुटले पाणी. तुम्हाला दाखवते मी. हे बघा. बऱ्यापैकी पाणी सुटले आहे. आता याच्यावर आपण जरा 5 मिनिट झाकण ठेवून देऊया. आणि याच भाजीसाठी थोडेसे पाणी गरम करायला घेऊया. 2 ग्लास पाणी गरम करून घेऊया आपण. झाकण काढून बघायचे आहे. खूप वाफ. थोडीशी भाजी आपण वाफेवर शिजवून घेतली आहे. आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर आधी आपण हा मसाला घालूया, खुरसणी तिळाचा. भाजी खूप छान होणार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे ही. ही रेसिपी मला आजीने सांगितली होती. आणि अगदी तिच्याच पद्धतीने ही भाजी मी बनवत आहे. आता याच्यामध्ये घालत आहोत आपण हिरवे वाटण. गॅसची फ्लेम जरा कमी करूया. हे हिरवे वाटण खोबऱ्याचे. अशी भारी चव येणार आहे या भाजीला. आणि वास तर खूप छान येत आहे भाजीचा. वा, मस्त. आणि रंगही खूप छान आला आहे भाजीला.
अगदी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे ही. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालून घेऊया. तीळ आपण खुरसणीमध्ये पण वाटून घेतले होते. मीठ घालून घ्यायचे. पुन्हा एकदा 1 चमचा मीठ घालून घेते. छान दिसत आहे ना भाजी. भाजी अशी चांगली हलवून घ्यायची, चांगली परतून घ्यायची. कलथा अगदी बुडापर्यंत गेला पाहिजे आणि तेल पण आपल्या बरोबर प्रमाणात झालं आहे. आता राहिलाय भाजीमध्ये थोडासा गूळ टाकायचा. गूळ टाकल्याने चव खूप छान येते. आणि जे आपण 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली होती ना आणि मिरच्या, तर त्यामुळे गुळामुळे तिखटपणा त्याचा कमी होईल, म्हणजे भाजी तिखट नाही लागणार. आणि भोगीची भाजी तिळाशिवाय आणि गुळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भाजी आता व्यवस्थित परतून झाली. गरम पाणी आहे. भाजी थोडी शिजून द्यायची आपल्याला आणि गॅसची फ्लेम मोठी करूया. तर या भाजीबरोबर खाण्यासाठी आपल्याला करायची आहे तिळाची भाकरी. बाजरीच्या पिठाची तिळाची भाकरी. आज तर खरं तिळाचा मान आहे. आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, त्याच्यावर आपण तीळ टाकून थापून भाजून घेतली तर भोगीच्या भाजीवर भाकरी छानच लागते. भाजी एकदा चेक करून बघायची. छान तरी सुटली आहे भाजीला. भोगीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल. अजून 10 मिनिटे भाजी होऊन देऊया. आता बाजरीच्या भाकरीची तयारी करायची आहे. त्यासाठी घ्यायचे आपल्याला थोडेसे पीठ. घरच्या व्यक्तींचा अंदाज बघूनच पीठ घ्या. ते गरम पाणी करून ठेवले आणि याच्यामध्ये मी मीठ सुद्धा घातले आहे थोडेसे. मीठ आपण जसं गव्हाच्या पिठाला घालतो ना, तेवढेच नावाला पीठ घालायचे आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तीळ घालून घेते. आपण वरतून पण तीळ घालणार आहोत थापल्या ज्यावेळेला भाकरी आपण थापून घेऊ तेव्हा. आणि थोडीशी मला कोथिंबीर घालायची आहे, दिसायला छान दिसेल. भाकरीसाठी तवा गरम करायला ठेवूया. थोडी फ्लेम कमी करूया, कारण अजून आपल्याला भाकरी पीठ मळून घ्यायचे आहे भाकरीचे. तोपर्यंत तवा चांगला गरम होईल. थोडे थोडे घालून असे पीठ मळून घ्यायचे. जास्त गरम पाणी नाही करायचे, कोमट पाणी पाहिजे, नाही तर हाताला चटके बसतील पीठ मळताना. बाजरीचे पीठ मळताना खूप चांगले मळून घ्यायचे असते आणि पातळ नाही करायचे, म्हणजे सैल नाही करायचे पीठ भाकरी करायची. जसे पाणी लागेल तसे पीठ मळून घ्यायचे.
अजून थोडे पाणी घेऊन पीठ चांगले मळून घ्यायचे. पीठ चांगले मळून घेतले, भाकर थापताना कडेला भेगा पडत नाही. बाजरीचे पीठ चांगले मळून झाले हे कसे ओळखावे? तर ते पीठ आपोआप हलके होते. पिठाचा चांगला असा गोळा करून घ्यायचा. गोळा करून झाल्यानंतर हातावर सुके पीठ घ्यायचे आणि अशा प्रकारे चाळे बनवून घ्यायचे. परातीमध्ये थोडेसे पीठ टाकून घ्यायचे अशा प्रकारे आणि भाकरी अशी थापायला घ्यायची. भाकरी सगळ्या बाजूनी सारखी थापली गेली पाहिजे. कडेला जाड नको आणि मध्येही जाड नको. छान अशी गोलाकार भाकरी थापून घ्यायची आहे. आता चमच्याभर तीळ घेऊन भाकरीवर थापून द्यायचे. चांगले हाताने तीळ दाबून द्यायचे म्हणजे गळून पडणार नाही आणि जी तिळाची बाजू आहे ती तव्यावर टाकायची. भाकरी चिटकू नये म्हणून थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे भाकरी चिटकणार नाही. डायरेक्ट जर भाकरी टाकली तर भाकरी चिकटते. सगळीकडे सारखे असे तेल किंवा तूप लावून घ्यायचे. गॅसची फ्लेम मी अजून कमीच ठेवली आहे. भाकरी टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची. आता तिळाची बाजू जी आहे ती खालच्या साईडला येणार आहे म्हणजे तव्यावर येणार आहे. ते अशा प्रकारे टाकून घ्यायची. आता याच्यावर घालायचं आहे आपल्याला पाणी. गॅसची फ्लेम आता वाढवून घेऊया आपण, मोठी करायची. तेल टाकल्यामुळे भाकरी साईडला सरकते. तर याच्यामध्ये सुद्धा वरती आपण तीळ टाकून घेऊया छान असे. म्हणजे दोन्ही बाजूनी भाकरीला तीळ लागेल. पाणी चांगले सुकून गेले वरचे. भाकरी आता आपण पलटी करूया. हे बघा मस्त झाली आहे ना. आणि तीळ पण अगदी खरपूस भाजून झालेत भाकरीवरचे. हे चिकटलेले पीठ काढून घ्यायचे नाही तर भाकरी चिकटून जाईल. पलटी करून घेऊया भाकरी. आणि भाजी शिजली की नाही ते पाहूया. दुधी शिजला. हरभरा शिजला की नाही बघूया. हे बघा अगदी मऊ शिजला आहे. पावटा तोही छान शिजला आहे मऊ. अगोदर आपण भाकरी बघूया नाही तर आपली भाकरी जळेल. हे बघा भाकरी कशी छान भाजून झाली. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली.
भाजी आपली पूर्णपणे शिजून झाली आहे. आता गॅस बंद करूया भाजीचा. है ना, मऊ अगदी. कुकरमध्ये घालायची पण गरज नाही, इतकी छान भाजी शिजून झाली आणि तीही लवकर. आता गॅस बंद करून टाकायचा आणि भाजीवरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची छान अशी. भाकरी झाली आहे बघा, भाकरी किती छान झाली. अजून एक भाकरी मी तुम्हाला करून दाखविते. भाकरी जर का हाताने थापायला जमत नसतील तर आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे भाकरी लाटून घेतल्या तरी चालतील, किंवा छोट्या भाकरी हाताने थापून घ्या. भाकरीचे व्हिडिओ माझे 2 झाले आहेत, एक साधी भाकरी आणि एक कोथिंबीरीची भाकरी. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पारंपरिक भोगीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाकरीसाठी सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मागच्या साईडने पण. आता आपण ताट तयार करूया जेवणाचे. गॅस बंद करून टाकायचा. कशी वाटली भोगीची थाळी मला कमेंट्स करून सांगा.